check of 1 lakh rupees is not a piece of paper. But it is my personal problem, and I want you don't interfere my family problem. Understand? You better understand, Miss Chetan. You better understand. चेतन, अरे किती गरमी होतीये. घरात काही पंखा वगैरे नाहीये का? तुझी पण कमालच आहे ग. काय झालं पप्पा? घरात येताच लक्षात आलं की या घराला विद्युत मीटर नाही, म्हणजे पंखा. सर तुम्हाला आधीच सांगितलं ना आमच्या घराचं पाहण्यासारखं वगैरे काही नाही म्हणून. हे बघ चेतन, इथं आलो होतो फक्त मी शीतलच्या आग्रह खाला. अरे घरातून माणसं आहेत की नाही, असते ना. बोलाव ना त्यांना. काय घर आहे दादा, दादा, मला मी याचा परिचय करून देतो आहे. आपण आहात नंदेश्वर चव्हाण, शीतल इंडस्ट्रीजचे मालक, आणि त्यांची मुलगी शीतल. आणि सर हे माझे दादा. ते लक्षात आलं माझ्या. सपडा आपला मुन्ना आला बघ, मुन्ना. हो, मुन्ना आणि मुन्ना सोबत पाहुणे आले. येताना पाणी घेऊन येशील यांच्यासाठी. पण असा अचानक. होय दादा, अचानकच. कारण मला तुझ्याशी काही खाजगी पण बोलायचं होतं. अरे बोलूया, पाहुण्यांचा चहापाणी झाल्यानंतर निवांतपणे बोलत बसूया ना आपण. ठीक आहे दादा, काही महत्वाचं बोलायचं आहे आणि म्हणूनच आलोय. पण ठीक आहे, जशी तुझी मर्जी. सपना, जर आपण आता मुद्द्याचं बोलू, म्हणजे स्पष्टच बोलू. आम्ही असा विचार केला की पुढच्या वर्षी चेतनला हॉटेल व्यवस्थापनाच्या उच्च शिक्षणाकरता सिंगापूरला पाठवण्यात. सिंगापूर हो, पण सिंगापूरला कारण म्हणजे खर्चिक बाब आहे. विजा, पासपोर्ट, आम्ही त्याचा विचार केला आहे. काय माझी एकुलती मुलगी शीतल, चेतन, ह्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. आणि म्हणूनच शीतलच्या आग्रह खातर या दोघांचं लग्न मी लवकरच लावून देणार. एकदा का लग्न लागलं की मग आम्ही आमच्या खर्चाने याला सिंगापूरला पाठवणार. आणि हो, त्यानंतर एका आलिशान हॉटेलची निर्मिती केली जाईल. हो की नाही पप्पा? आमची एकच इच्छा आहे, लग्न मात्र धूमधडाक्यात झालं पाहिजे. म्हणून लग्न खर्च म्हणून हा 1 लाखाचा चेक घेऊन आला. हा चेक घ्या, लग्न मात्र चांगलं धूमधडाक्यात होऊ द्या बस. हे सगळं मान्य आहे तुला? मला हे सगळं मान्य आहे आणि मी तयार पण आहे. पुन्हा तुम्ही काय करतात याची कल्पना आहे तुम्हाला? तुम्ही मध्ये बोलू नका. तुम्हाला आमच्या मध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाही. मला बोलण्याचा अधिकार नाही. होय, तुम्हाला काही एक अधिकार नाही. चेतन भारी दिली चाललं का सगळं? रिलॅक्स करत नाही मला काय चाललंय. हे बघा राजेश्वरजी, हा प्रश्न काही मोठ्या भावभावनेचा नाही आहे. आम्हाला कळतं तुमची स्थिती गरिबीची आहे म्हणून, आणि म्हणूनच आम्ही चेतनच्या भविष्याचा विचार आम्ही केला आहे. कसं तुम्ही एकच काम करा, हा चेक घ्या आणि लग्न मात्र धूमधडाक्यात होतं बस. अजून बघतो काय घ्या, चेक घ्या. ठीक आहे, हे चेक माझी मंजुरी आहे बस. तुमची अनुमती हवी म्हणून आलोय त्याला. काय करताय तुम्ही? पागल झालात? इतक्या जोराने
रिक्षा चालवतोय म्हणून अनपढ आहे, गवार आहे. MA फर्स्ट क्लासची डिग्री घेतली आणि वाऱ्या वाऱ्या फिरलोय. परिस्थितीच्या रेट्या पुढे लहान भावाचा सांभाळ करण्याकरता मी रिक्षाचं हँडल हातात घेतलंय. जा मुन्ना, तू केलेली निवड तुला सुख आणि शांती देत असेल तर त्यात मी अडथळा नाही आणणार. अरे, पंख फुटलेल्या पाखराला पिंजऱ्यात बंदिस्त करणारा क्रूर रानटी पशु नाही आहे मी. जा जा मुन्ना. सपना, पाहुण्यांना चहा घेऊन ये. साहेब, आम्ही घरी बसलो ना साहेब. आमच्या घरी खायला अन्न नसलं, बसायला जागा नसली तरी माणुसकी नाही सोडली साहेब आम्ही. नाही बघा राजेश्वरजी, आम्हाला तुमच्या गरिबीची टिकल करायची नव्हती, तो उद्देश देखील नव्हता. तरी आमच्या बोलण्यामुळं जर आपलं मन दुखावलं असेल, प्लीज मला माफ करा. खरंच चुकलं आमचं, खरंच चुकलं आमचं. नाही साहेब, आपल्यासारख्या वयानं आणि मानानं मोठ्या असणाऱ्यांनी माझ्यासारख्याची क्षमा मागावी एवढा मोठा नाही झालो साहेब. प्लीज असा साहेब. शरीरातला रक्ताचा एक एक थेंब आठवून लहानाचा मोठा केलाय. तो माझ्या काळजाचा तुकडा खूप दूर गेलाय सपना आपल्यापासून.